तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आर-टीचा फॉर्म भरण्यापूर्वी बालकांचे वय, तुमच्या मुला-मुलींचे जे काही वय आहे ते किती असणं गरजेचं आहे हे सर्वात पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा A to Z प्रोसेस सांगतो. तर वयाचा क्रायटेरिया जर पाहिला तर सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय खालीलप्रमाणे आहे. इथे 4 कॉलम आहेत तुम्ही पाहू शकता, जसं की 1, 2, 3, 4 प्ले ग्रुप नर्सरी पहिल्यांदा आहे, ज्युनियर के जी, सिनियर के जी इयत्ता पहिली. यासाठी वयोमर्यादा इथे दिलेली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमीत कमी किती वय लागणार आहे आणि 31 डिसेंबर 2024 रोजी जास्तीत जास्त किती वय इथे असू शकतं त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता पहिलं पहा, प्ले ग्रुप किंवा नर्सरी याला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा जर जन्मतारीख पाहिली तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये वय पाहिजे. कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. तसंच ज्युनियर के जीसाठी ॲडमिशन घेत असाल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वर्ष पूर्ण पाहिजेत, जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. तसंच सिनियर के जीसाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कमीत कमी 5 वर्ष पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता एकदा पहिली फर्स्ट स्टँडर्डसाठी भरपूर जण ॲडमिशन घेतात, तर इथे वयोमर्यादा पहा, 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जन्मतारीख असेल, 6 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस अशा पद्धतीने जर असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आता फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागतात, तर आता अगोदर तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो आणि फॉर्म भरतानाच डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते सुद्धा सांगतो. यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. आता फॉर्म कसा भरायचा ते आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in ADM पोर्टल. या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. तुम्ही इथे येणार आहात. इथे आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला लॉग इनचा ऑप्शन आहे, राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तर आपण इथे नवीन आहात तर आपण इथे राईट साईडला येऊन न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, आपलं अकाउंट उघडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. तत्पूर्वी लक्षात ठेवा, इथे एक सूचना आहेत, त्या सूचना वाचून घ्या. एकदा नोंदवलेली जी काही जन्मतारीख आहे ती बदलता येणार नाही. एकदा तुम्ही फॉर्म भरला तर जास्त फॉर्म भरलेले आढळले तर ते अर्ज सगळे रद्द केले जातील. जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर जर चुकला तुमचा तर ॲप्लिकेशन फॉर्म डिलीट करून तुम्ही नवीन अर्ज भरू शकता. आणि जे अपंग विद्यार्थी असतील, लहान मुले असतील, त्यांचं डिसेबिलिटी येस करायला विसरायचं नाही, जे अपंग असतील. असे हे 3 मुद्दे वाचून घ्या. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा वरती जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तो जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या बालकांची माहिती, मुलाची किंवा मुलीची जी काही माहिती आहे ती द्यायची आहे. काय काय माहिती आहे, पहिल्यांदा आहे लास्ट नेम, म्हणजे आडनाव टाकायचं आहे. इथे नीट व्यवस्थित स्पेलिंग सहित नीट टाका, पुन्हा बदल करायचा तर प्रॉब्लेम येईल. त्यानंतर फर्स्ट नेम टाका, म्हणजेच पहिलं नाव. त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव. अशा पद्धतीने माहिती टाकून घ्यायची. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी, अपंग आहे का मुलगा, अपंग असेल तर इथे येस करा, अपंग नसेल तर नो करा. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख व्यवस्थित टाका. आधार कार्डवरती, जन्म दाखल्यावरती जी डेट ऑफ बर्थ आहे तीच व्यवस्थित टाका. पुन्हा बदलायचं असेल तर प्रॉब्लेम येईल. तर अशा पद्धतीने जन्मतारीख जशी सिलेक्ट कराल तर एज किती आहे ते दाखवलं जाईल, त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मी अगोदर तुम्हाला एज दाखवलं, त्यानुसार तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकता ते त्या टेबलमध्ये पाहू शकता. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चा इथे बॉक्समध्ये जसा दिसतोय तो आहे तसा टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, पालकांनी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे व्यवस्थित टाका आणि त्यानंतर रजिस्टर बटनावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती टाकलेली आहे मी, आता रजिस्टर करतो. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर इथे पहा आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झालेलं कसं कळेल, तर वरती एक अशी रेड कलरमध्ये एक लाईन दिसेल, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल, ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल, ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली आणि पासवर्ड सेंड टू ऑन रजिस्टर मोबाईल नंबर. पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती आला असेल. हा रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्याचा फोटो काढून घ्या, हा कॉपी करून घ्या. आता आपल्याला लेफ्ट साईडला लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, युजर लॉग इन फॉर 2024-25. इथे यायचं आहे. इथे आपला जो काही ID होता, आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आला, ॲप्लिकेशन नंबर आला आहे तो टाका आणि जो पासवर्ड मोबाईल नंबरवरती आलता तो टाका. इथे जो कॅप्चा आहे तो आहे तसा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा. तुमचा जो मोबाईलवरती पासवर्ड आलेला आहे तो टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता चेंज पासवर्ड म्हणताय,
म्हणजेच आपल्याला आता पासवर्ड चेंज करायचा आहे. आता ओल्ड पासवर्ड विचारला जाईल. जो मोबाईलवरती पासवर्ड आला होता तो ओल्ड पासवर्ड इथे टाका.